सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये आली, मटकी भिजत ठेवली ती. म्हटलं चला कपड्यामध्ये बांधून ठेवा, संध्याकाळपर्यंत मोड येतात. आणि मी उठल्याबरोबर हा उठतो बघा, पसारा काढणं चालू झालं याचं उठून. बहिणाबाई पण लवकर उठली, आथरुणाच्या घड्या करत होती ती. त्यानंतर बघा हे इकडं काय चाललं आहे, अभ्यास करणं चाललं आहे बाबा. आता लवकरच शाळेत जायची तयारी पण चालू आहे. डायरेक्ट इंग्लिशचं पुस्तक काढून बसला आहे आमचा हिरो. बघा मस्त चालू आहे अभ्यास. त्यानंतर डिटॉक्स वॉटर घेतलं आणि हा फौजीचा ग्लास चुकून घरी राहिला, त्याचा फायदा आता मी घेते. त्यानंतर घरं झाडायला घेतले. म्हटलं पटकन झाडू मारून घेऊया, कारण की घरात आता भरपूर काम आहे. तर झाडू वगैरे मला, कचरा फेकला. रात्रीचे बदाम भिजत ठेवत असते ते खायला घेतले. नंतर थोड्या वेळाने गुळाचा चहा घेतला. गुळाचा चहा पिणं चालू केलं मी. त्यानंतर थोडा वेळ बसले. म्हटलं आता काय, आता भांडे घासायचे. भांडे तर राहिलेच होते आणि हे काम आपल्याला कधीच चुकत नाहीत. नंतर पटापट भांडे घासून घेतले. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट पण करा. त्यानंतर भांडे घासले म्हणजे आपलं काम काही होत नाही. फरची पण पुसून घेतली आणि फरशी पुसायचा मला काही कंटाळा येत नाही, पण मी जीवावरच करते. त्यानंतर बाबूसाठी साधी सिंपल खिचडी बनवायची होती. म्हटलं चला, मग इथं गॅस पेटवला, त्याच्यावरची पातेलं ठेवलं, तेल टाकलं, थोडंसं जिरं आणि फक्त लसूण, बाकी काहीच नाही बस, आणि मीठ. त्याच्यासाठी असं साधा म्हणजे खिचडीसारखा भातच बनवला. एका साईडला पाणी गरम केलं मला प्यायला, सर्दीमुळे मी गरमच पाणी पिते. तिकडे बहिणाबाई शेंगा सोलत होती वालच्या. मी चपात्या बनवून घेतल्या. आणि हा गावाला गेलो ना, गावाला गेलो तेव्हापासून या बॅग इथं तिथं पडत आहे. म्हटलं चला सामान पॅक करूया सर्व व्यवस्थित. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.